राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी काल संध्याकाळी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली। यावेळी खासदार संजय राऊतही उपस्थित होते। एकीकडे कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे राज्य सरकार अपयशी ठरत असल्याचा शिक्का मारून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या हालचाली सुरू असल्याची भीती महाविकास आघाडी सरकारला वाटते। त्यातून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठका वाढल्याचं दिसतंय, तर दुसरीकडे भाजपसह महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या राजभवनावरच्या फेऱ्या सुद्धा वाढलेल्या आहेत। काल दुपारी शरद पवार राज्यपालांना भेटले। राज्यपालांनीच त्यांना भेटीसाठी बोलवलं होतं, तर त्यानंतर संध्याकाळी भाजपचे खासदार नारायण राणे यांनी सुद्धा राज्यपालांची भेट घेतली। त्यांनी थेट राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे। त्यापूर्वी 2 दिवस आधी संजय राऊत सुद्धा राज्यपालांच्या भेटीला गेले होते। त्याआधी भाजपनं सुद्धा महाविकास आघाडी सरकारविरोधात केलेल्या आंदोलनातून महाविकास आघाडी सरकारच्या अपयशावर आरोप केले होते, तर भाजपचे नेते राजभवनावर जाऊन महाविकास आघाडी सरकारची तक्रारही करून आले होते। तर याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी, माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे। दीपक, मातोश्रीवरची कालची बैठक नेमकी कुठल्या विषयासाठी झाली होती? नेमकी काय चर्चा या बैठकीत झाली? शैलजा, सध्याचं वातावरण जे आहे राज्यातलं राजकीय वातावरण ते अस्थिर आहे असं साधारणतः भासवण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहे आणि महाविकास आघाडीला भीती वाटते की याच पार्श्वभूमीवर राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची हालचाल सुद्धा होऊ शकते। गेले काही दिवस भाजपच्या नेत्यांकडून वारंवार आरोप केले जातात की कोरोनाची राज्यातली परिस्थिती हाताळण्यात राज्यातील महाविकास आघाडी सरकार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अपयशी ठरले। उल्हास बापट सर, स्वागत तुमचं। सगळ्यात आधी मला सांगा, सध्याची जी परिस्थिती आहे, अशा परिस्थितीमध्ये जर राष्ट्रपती राजवट लागू करायची झाली तर काय नेमक्या तरतुदी आहेत? काय नेमकं घडू शकतं? काय मला जे दिसतंय त्याप्रमाणे आता जी राष्ट्रपती राजवटीची चर्चा चालली आहे ती राजकीय जास्त आहे, घटनात्मक फार कमी आहे। राज्यघटनेमध्ये 18व्या भागामध्ये 352 कलमाखाली राष्ट्रीय आणीबाणी आहे, 356 खाली राज्यातलं फेल्युअर आहे आणि 360 खाली आर्थिक आणीबाणी आहे। आता राष्ट्रपती राजवट हा शब्द आधी मुळात राज्यघटनेत नाहीये, फेल्युअर ऑफ कॉन्स्टिट्यूशनल मशिनरी असा तो शब्द आहे 356चा। आता जे सरकार बहुमतात आहे तर त्याला दूर करता येत नाही, ही पहिली गोष्ट। बोमई खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने 9-0 हे स्वच्छ शब्दात सांगितलेलं आहे। किंवा एक तर बहुमत नसेल तर राष्ट्रपती राजवट लागू करता येते, किंवा ते सरकार घटनेच्या विरुद्ध वागत असेल। आता उदाहरणार्थ कल्याण सिंगचं सरकार जेव्हा आणीबाणी नेमली गेली, तिथे राष्ट्रपती राजवट नेमली गेली, त्यावेळी ते सेक्युलरिझमच्या विरुद्ध वागत होते, म्हणून बोमई केसनी सांगितलं की ते योग्य होतं। आता या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि इतर त्यांचे जे पक्ष आहेत ते उत्तम रीतीने सरकार चालवत आहेत। एखाद्या निर्णयात चूक झाली तर ते कॉन्स्टिट्यूशनल फेल्युअर धरलं जात नाही। म्हणजे आता उदाहरणार्थ मोदींनी समजा लॉकडाऊनचा निर्णय घेतला, अजिबात वेळ दिला नाही लोकांना, 4 तासात लॉकडाऊन चालू केला, हा निर्णय कदाचित चुकीचा असेल पण तो घटनाबाह्य नाहीये, तो घटनेला धरून आहे। तसंच आता जे उद्धव ठाकरे वागतायत ते पूर्णपणे घटनेला धरून आहे। त्यांना विधानसभेमध्ये जवळजवळ 2/3 बहुमत आहे, त्यामुळे इथे राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रश्नच येत नाही। आता हा प्रश्न काय येतो राजकारणामध्ये की राज्यपाल जे आहेत ते अंपायर सारखं प्रामाणिकपणाने काम करतात, कारण राज्यपाल हे पंतप्रधानांच्या हातातलं बावलं आहे असं अनेक घटनातज्ञांचं मत आहे। कारण त्यांना नेमणं पण राष्ट्रपतींच्या हातात असतं, काढणं पण राष्ट्रपतींच्या हातात असतं। त्यामुळे राज्यपाल जे आहेत ते अंपायर सारखं वागत नाहीत आणि त्यामुळे ते राजकारणाच्या दबावाला बळी पडून एखाद्या वेळी ते राष्ट्रपती राजवट लागू करतील अशी भीती वाटतेय लोकांना। पण असं झालं तर सुप्रीम कोर्टाकडे दाद मागता येते। सुप्रीम कोर्ट ती राष्ट्रपती राजवट जी आहे ती सुद्धा रद्द करू शकतं, म्हणजे शेवटचे अधिकार जे आहेत ते सुप्रीम कोर्टाकडे आहेत, गव्हर्नरकडे नाहीयेत। उल्हास बापट, आपल्या सोबत आमचे प्रतिनिधी आहेत दीपक भातुसे, त्यांनाही तुम्हाला प्रश्न विचारायचे। दीपक, विचारू शकता तुम्ही?
बापट सर, प्रामुख्याने राज्यपालांकडे विरोधक वारंवार तक्रारी करतात आणि या तक्रारी साहजिकच कोरोनाची परिस्थिती राज्यातली हाताळण्यात सरकार अपयशी ठरलं या तक्रारी आहेत आणि तीच मागणी धरून राज्यपाल राष्ट्रपतींकडे एखादी शिफारस या संदर्भात करू शकतात का की माझ्याकडे बऱ्याच तक्रारी आलेल्या आहेत आणि सरकार राज्यातील परिस्थिती कोरोनाच्या हाताळण्यात अपयशी ठरले आहे, त्या पार्श्वभूमीवर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी शिफारस राज्यपाल राष्ट्रपतींकडे करू शकतात का आणि काही राजकीय वापर त्याच्यासाठी केला जाऊ शकतो का? नाही, अशी शिफारस राज्यपाल निश्चितच करू शकतात, पण शेवट राष्ट्रपती राजवट जी आहे ती राष्ट्रपतींनी जाहीर करायची असते. म्हणजे ते ऍक्सेप्ट करतील किंवा करणार पण नाही, या दोन गोष्टी आहेत. दुसरी गोष्ट अशी की हे जे कोरोनाचं संकट महाराष्ट्रावर जास्त आलंय, तर मुंबई आणि दिल्ली या ठिकाणी परदेशाहून येणारी लोक फार जास्त असतात. लोकवस्ती पण मुंबईची फार जास्त आहे आणि त्यामुळे इथली समस्या हाताळणं हे फार कठीण आहे. म्हणजे कोणालाही कठीणच जाणार आहे. म्हणजे उद्या राष्ट्रपती राजवट आली तरी सुद्धा तो काही प्रश्न लगेच सुटणार नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की यामध्ये राजकारणाचा भाग जास्त आहे आणि अशा तऱ्हेच्या राष्ट्रीय संकटामध्ये, फार मोठ्या संकटात आपण सध्या आहोत, त्यात राजकारण न करता सर्व पक्षांनी एकत्र मिळून या ठिकाणी मार्ग काढायला पाहिजे. तेव्हा उद्धव ठाकरे यांचं आत्ताचं जे सरकार आहे ते बरखास्त करणं हे कुठल्याही अर्थाने राज्यघटनेला धरून नाही. ठीक, एकंदरीत राज्यघटनेला धरून नाहीये ठरवलं. बोला दीपक. बापट सरांना एक प्रश्न आणखी आहे की राज्यघटनेला धरून नाही बापट सर सांगतायत, तरी सुद्धा एक राजकीय दबावाचा भाग असू शकतो का? दबाव तंत्र वापरून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते का? त्याला एक मार्ग आहे नंतर सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान देणं, पण त्याच्या आधी राज्यामध्ये गोंधळाची स्थिती निर्माण करण्यासाठी असं पाऊल उचललं जाऊ शकतं, तसा एक मार्ग आहे का? नाही, आता कसं असतं, हे राजकारणच झालं ना की भाजपनी काही केलं तरी राज्यपालच ऐकतायत. म्हणजे सकाळी 8 वाजता त्यांनी जी शपथविधी केला फडणवीसांचा, ते कुठल्याही तऱ्हेने तपासणी न करता की यांना बहुमत आहे का नाही आहे, अजित पवार यांच्या पाठीशी खरेच आहेत का नाही आहे, त्याची काहीही तपासणी न करता त्यांनी शपथविधी केला होता. तर ते अर्थातच दबावाखाली येतात. म्हणजे आणि हे आत्ता नाही बरं का, हे इंदिरा गांधींच्या काळापासून ते मोदींच्या काळापर्यंत राज्यपाल हे पंतप्रधानांचे नोकर म्हणून वागतात. म्हणून सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयात सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे की राज्यपाल हे केंद्र सरकारचे नोकर नाहीत, ते त्या राज्याचे प्रमुख आहेत आणि त्यामुळे त्यांनी स्वतःच्या प्रतिष्ठेला शोभेल असंच वागायला पाहिजे, अंपायर सारखं वागायला पाहिजे. आणि त्यांनी जी शपथ घेतलेली आहे त्या शपथेमध्ये 159 कलमाखाली शपथ आहे. ते म्हणतात की प्रिझर्व्ह, प्रोटेक्ट अँड डिफेंड द कॉन्स्टिट्यूशन. त्यामुळे राज्यघटनेप्रमाणे निर्णय घेणं आवश्यक आहे. कुठल्या तरी एखाद्या पक्षाच्या दबावाला बळी पडून निर्णय घेणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. बापट सर, म्हणजे आपण असं म्हणू शकतो का की यापूर्वी जसा राजभवनाचा आणि राष्ट्रपती भवनाचा दुरुपयोग केला गेला राज्यातली सरकार बरखास्त करण्यासाठी, तसा यावेळी केला जाऊ शकतो, ती शक्यता आपण नाकारू शकत नाही? अजिबात नाकारू शकत नाही. कारण हे जे 356 कलम आहे हे जेव्हा घटना समितीमध्ये स्वीकारण्यात आलं त्यावेळी डॉक्टर आंबेडकर असं म्हणाले होते की दिस विल रिमेन अ डेड लेटर इन द कॉन्स्टिट्यूशन. याचा उपयोग केला जाणार नाही. दुर्दैवाने आंबेडकरांच्या 125व्या अॅनिव्हर्सरीला 125 वेळा ही राष्ट्रपती राजवट लागली गेलेली आहे. मग इंदिरा गांधींनी लागले, सर्वच पंतप्रधानांनी याचा दुरुपयोग केलेला आहे, जनता काळात दुरुपयोग झालेला आहे आणि त्यामुळे दुरुपयोग होऊ शकतो, ती नाकारता येत नाही. कारण शेवट असं आहे की राज्यघटना किती चांगली असली तरी ते चालवणारे लोक चांगली असावे लागतात. आणि हेच बरोबर आंबेडकरांचं वाक्य आहे की सोन्यासारखी राज्यघटना जर का चुकीच्या लोकांच्या हातात आली तर ते त्याचं माती करतील आणि चांगली राज्यघटना जर का मध्यम राज्यघटना चांगल्या लोकांच्या हातात दिली तर त्याचं सोनं करतील. आता आपण सोनंही केलं नाही आणि मातीही केली नाही, परंतु राजकीय दबावाखाली पण आपले राज्यपाल वागतात हे असंख्य वेळा सिद्ध झालेलं आहे. म्हणजे त्याच्यात नवीन काही नाही. कोणी कुठल्याही घटनेचा अभ्यास करणारा तुम्हाला ते सांगू शकतो. उल्हास बापट, आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे आहेत. दीपक, मला अगदी थोडक्यात उत्तर तुमच्याकडनं हवंय. ह्या सगळ्या गोष्टी घडत असल्या तरी सुद्धा याला राज्यातल्या या सगळ्या घडामोडींना केंद्राकडून काही प्रतिसाद मिळेल का? कसा प्रतिसाद मिळू शकतो? आणि सुवर्ण, जसं आता बापट सरांनी सांगितलं की महाविकास आघाडीला जी भीती वाटते की राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याच्या हालचाली सुरू आहेत, तशी शक्यता वाटते त्यांना,
तर ती राजकीय वापर करून केली जाऊ शकते असं स्पष्टपणे त्यांनी म्हटलेलं आहे. याचा अर्थ महाविकास आघाडीची भीती कदाचित खरी असू शकते की भाजप पडद्याआडून या हालचाली करत असेल. दुसरीकडे केंद्राकडनं सुद्धा त्यांना सपोर्ट मिळतोय का? आता केंद्राच्या काही आपण बाबी बघितल्या, जसं रेल्वे मंत्र्यांचं ट्विट वारंवार येणं आणि राज्य सरकार कसं अपयशी ठरत आहे आणि रेल्वे प्रवाशांची यादी सुद्धा ते देऊ शकले नाहीत. अशा पद्धतीने राज्य सरकारचं अपयश बिंबवण्याचा प्रयत्न रेल्वे मंत्र्यांनी केला. तर त्यापूर्वी राज्यसभेचे खासदार भाजपचे सुब्रमण्यम स्वामी यांनी जे ट्विट केलं होतं तेव्हा एक ब्लॉग आला होता की राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची हीच वेळ आहे. आणि त्या ब्लॉगला ट्विट करताना सुब्रमण्यम स्वामी यांनी असं म्हटलं होतं की उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावं. म्हणजे भाजपच्या दिल्लीतल्या नेत्यांकडनं सुद्धा वारंवार असा प्रयत्न सुरू आहे की ह्या आघाडीमध्ये बिघाडी सुरू आहे आणि हे सरकार फार काळ टिकणार नाही, राज्यात अस्थिरता आहे, हे सरकार अपयशी ठरले, वारंवार बिंबवण्याचा प्रयत्न केला जातो. आणि त्याच्या मागे महाविकास आघाडीला हीच भीती वाटते की राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. ठीक, धन्यवाद दीपक या सगळ्या माहितीसाठी तुम्हाला.